सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे, सेम लालबागच्या राजासारखीच. भव्य दिव्य मूर्ती असते, पण ह्यावेळेला जरा छोटीच आहे कारण मित्रांनो तुमच्या भावाच्या नव्या गोऱ्याच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज चाललो मी विरारमधील गणपती दर्शनाला. हा आहे मित्रांनो विरार ईस्टचा स्काय वॉक, जो तलावाला कनेक्टेड आहे. आणि तिथून खालती उतरल्यावर आहे ना विरारचा महाराजा आहे, तिथलं पहिलं दर्शन घेऊया आपण. त्यावर लगेच हे पहिला विरारचा राजाचा मंडप लागतं आणि तिथे स्टेशनच्या जवळच आहे ही मूर्तीचा, तर तिथे पहिला आधी आशीर्वाद घेऊ. दर्शनाला थोडीशी लाईन आहे आणि हा असा काहीतरी प्रवेशद्वार आहे विरारच्या राजाचा, तर घेऊ आपण दर्शन. सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे, सेम लालबागच्या राजासारखीच. असं काहीसं एंट्रन्स आहे, महाराजांवर आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे मित्रांनो, आणि डेकोरेशन पण ठीकठाक आहे आणि प्रॉपर आहे महाराजांचं. विरारच्या राजाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण. आणि मी तुम्हाला मी ज्या शाळेत शिकत होतो विरारमध्ये ती दाखवतो. पुढे कंटिन्यू राहा आणि जेवढे पण जण ब्लॉग बघतायत त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मी उद्या जातो आहे गावाला गणपतीसाठी, आणि 8 दिवसाची सुट्टी आहे. तर जे पण गावाला जाताना व्हिडिओ बनवेन जे मी यूट्यूबला टाकेन. तर जेवढे पण जण नवीन असतील तर त्यांनी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, कारण नवनवीन असे व्हिडिओ येत राहणार आहेत. तर सपोर्ट करा तुमचा. आणि पुढे अजून जातो आहे, जरा 2-3 गणपती आहेत मग मेन ते तुम्हाला दाखवतो. ही आपली अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर, हे आपली लहानपणीची शाळा आहे आणि इथे आपण शाळेत शिकत होतो. आणि इथेच सेम गणरायाची सुंदर अशी मूर्ती बसते. हरवर्षी नवीन नवीन काही ना काही डेकोरेशन घेऊन येत राहतं. तर आज बघूया कुठलं डेकोरेशन आहे यावर्षी. सुंदर अशी गणरायाची मूर्ती. हरवर्षी काही ना काही नवीन नवीन घेऊन येतात मित्रांनो. हरवर्षी अशी काही एवढी थीम नाही बनवली, पण हरवर्षी काही ना काही नवीन घेऊन येतात आणि सुंदर अशी गणरायाची मूर्ती असते मित्रांनो. हा आहे विरारचा सम्राट, आणि हरवर्षी भव्य दिव्य मूर्ती असते, पण ह्यावेळेला जरा छोटीच आहे कारण विरारमध्ये सर्वात उंच जर कुठली मूर्ती असेल ना ती विरार सम्राट असते, पण ह्यावेळेला जरा छोटी मूर्ती आहे. मित्रांनो आता आलो आहे मी गरिबांचा राजा. ही गणपतीची मूर्ती पण एकदम सुबक असते आणि इथले जे चाळीतले जे लोक आहेत ते लोक या गणपतीला बसवतात आणि सुंदर अशी मूर्ती असते हरवर्षी. गरिबांच्या राजाची मूर्ती नाव दिलेलं आहे मंडळाला. सुबक अशी मूर्ती आहे मित्रांनो. आता जो गणपती तुम्ही बघितलात गरिबांचा राजा, हा इथले जे चाळीतले लोक आहेत ते लोक सर्व एकत्र मिळून ते गणपतीची पूजा करतात आणि त्याला स्थापित ठेवतात, म्हणजे बसवतात. आणि खूप सुंदर मूर्ती असते हरवर्षी. गणरायाच्या मूर्तीला मी दर्शन करायला जातो आहे. ती गणरायाची मूर्ती अशी आहे की अख्खा वसई विरार हा या गणपतीच्या दर्शनासाठी येतो आणि खूप मोठ्या प्रमाणे भाविक येतात त्या गणपतीच्या दर्शनासाठी. जसा लालबागच्या राजाला अख्खा मुंबई जातो, तसा वसई विरार हा अख्खा
या गणपतीच्या दर्शनासाठी येतो, तर तुम्हाला तो दाखवतो मी गणपती. एंट्रन्स पहा मित्रांनो, फक्त एंट्रन्स पहा. विरारचा महाराजा. या गणपतीला बघण्यासाठी अख्खा वसई विरार येतो. तुम्हाला दाखवतो त्याचं दर्शन. ते पहा मित्रांनो, ही सर्व गर्दी विरारच्या महाराजाची आहे आणि अख्खा वसई विरार इथे येतो दर्शनासाठी. आणि तशी मूर्ती पण आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. सुंदर अशी मित्रांनो गणरायाची मूर्ती आहे, विरारचा महाराजा. आणि इथे येण्यासाठी किती जण आहेत बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे, बाहेर पण आहे अजून. आणि आपण पण आलो आहे मित्रांनो इथे, दर्शन घेऊया पहिला. सुंदर असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. देवाच्या कृपेने महाराजांच्या इथे आलो आणि आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो. खूप खुश आहे. विरारच्या महाराजांच्या इथे आलो आणि झालेलं आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढंच. कसं वाटलं हा छोटा मोठासा ब्लॉग नक्की सांगा. आणि आपल्या मराठी भावाला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण सपोर्टची खूप गरज आहे समाजमध्ये. तर एवढंच काय होतं आपल्या या ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कमेंट पण करा मित्रांनो, कसं वाटतं आहे, काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे काय ब्लॉगमध्ये, तर नक्की सांगा. आणि असेच कनेक्टेड राहा. जय शिवराय.